नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, वंदे मातरम या भारत मातेच्या गौरवार्थ लिहिलेल्या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष झाल्याच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र काही लोकांनी हे गीत गाण्यास आपला विरोध असल्याचं सांगितलं. समाजवादी पक्षाचे मुंबईतील नेते अबू आझमी यांच्याप्रमाणेच समाजवादी पक्षाचेच संभलचे खासदार जिया उर रहमान बर्क यांनी अशीच गरळ ओकली. आपल्या धर्माला ते देशापेक्षाही मोठं मानतात, हा त्याचा निष्कर्ष. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशा लोकांना जबरदस्त चपराक हाणलेली आहे. वंदे मातरम या गीताला विरोध करण्यात प्रामुख्याने समाजवादी पक्षाचे आणि त्यातही मुस्लिम समाजातील नेतेच आहेत, हे विशेष. या गीतात दुर्गा मातेची स्तुती करण्यात आल्यामुळे आपण हे गीत गात नाही असा पवित्र हे लोक घेतात आणि हेच सेक्युलर असल्याच्या बाताही मारतात. योगी आदित्यनाथ यांनी यावर केलेलं भाष्य खणखणीत आहे. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं, पण देशाचं विभाजन होऊनच. पाकिस्तानसारखं शत्रू राष्ट्र त्यामुळे निर्माण झालं. मोहम्मद अली जिना यांच्या विषारी विचारातून भारताचे तुकडे झाले. वंदे मातरमला विरोध करणारे मोहम्मद अली जोहर यांनी स्थापन केलेल्या मुस्लिम लीगचे नेते हे जिन्ना होते. त्यामुळे तेव्हापासूनच भारतात ही विषारी बीजं रोवली गेली. त्याची रोपटी आज वृक्षात रूपांतरित होऊ पाहत आहेत. 1923 मध्ये मोहम्मद अली जोहर यांनी वंदे मातरम गाण्याला विरोध करून सभागृह सोडलं होतं. तरी त्यांना काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवण्यात काँग्रेस अपयशी ठरली. या मुस्लिम लीगला वेळीच दणका न दिल्यामुळे पुढे भारताचं विभाजन झालं. ते विष ओकण्याचं काम आजही काही नेते करत असतात. म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी एका भाषणात केलेलं वक्तव्य सर्वांनाच गंभीरपणे विचार करायला लावणार आहे. वंदे मातरम गाण्यास विरोध करणाऱ्यांना संदेश देताना योगी आदित्यनाथ यांनी आरोप केला की हे नवा मोहम्मद अली जिन्ना निर्माण करण्याचं कारस्थान आहे. त्याशिवाय योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील प्रत्येक शाळेत वंदे मातरम हे गीत यापुढे गाणं अनिवार्य आहे असंही जाहीर केलं. देशात जाती धर्मात भेद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगणारे हेच विरोधक आपल्याच देशाच्या स्तुतीपर असलेलं गीत गाऊही शकत नाहीत, हा त्यांच्या मुखवट्यामागील खरा चेहरा आहे. संभलचे हे समाजवादी पक्षाचे खासदार जिया उर रहमान बर्क म्हणाले होते की त्यांनी कधी राष्ट्रीय गीत गायलं नाही आणि त्यामुळे त्यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही. ते म्हणाले होते, माझ्या आजोबांनी नेहमीच याला विरोध केला आणि कधी ते गायलंही नाही. मी कधी गायत नाही, पण यामुळे माझ्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही. समाजवादी पक्षाचे संभलचे खासदार जिया उर रहमान बर्क यांनी राष्ट्रीय गीताला विरोध केल्यानंतर त्यांचा योगी आदित्यनाथ यांनी अचूक समाचार घेतला. ते म्हणाले की हे नवे जिन्ना जन्माला घालण्याच्या कारस्थानाचा भाग आहे. भारतात पुन्हा एकदा कोणताही जिन्ना जन्माला येता कामा नये. जर असा प्रयत्न झाला आणि कोणी भारताच्या अखंडतेला आव्हान देण्याचं धाडस केलं तर त्याला आधीच गाडावं लागेल. अबू आझमी म्हणाले होते की मी वंदे मातरम गात नाही कारण त्यात इस्लामला मान्य नसलेल्या काही संकल्पना आहेत. ही वक्तव्य ऐकल्यानंतर कोणत्याही सच्च्या देशभक्ताचं रक्त खवळणारच. पण आज भारतात हिंदुत्ववादी भाजपचं सरकार आहे. त्याला विरोध करणारे या वक्तव्यांबद्दल गप्प आहेत किंवा त्यांचे समाजवादी पक्षाच्या या नेत्यांना मूक समर्थन आहे. केवळ समाजवादीच नव्हे तर केरळचे मुख्यमंत्री कम्युनिस्ट पक्षाचे पिनराय विजयन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं गणगीतम हे भारत मातेच्या स्तुतीपर असलेल्या गाण्याला विरोध केला. त्याविषयीचा व्हिडिओही आम्ही बनवला होता. शालेय मुलांनी वंदे भारत रेल्वेच्या उद्घाटन प्रसंगी गायलेलं गाणं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं गाणं आहे, त्यामुळे ते गायलं जाता कामा नये अशी हुकुमशाही भूमिका विजयन यांनी घेतली. हे कम्युनिस्ट नेते लोकशाहीच्या गप्पा मारताना वेगळे दिसतात. हातात संविधानाचं पुस्तक घेऊन आसवं ढाळतात, पण दुसरीकडे त्यांचा हा भेसूर चेहरा दिसतो. वंदे मातरम म्हणणार नाही, पण तरी आमच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता कामा नये असे हे विरोध करणाऱ्यांची विचित्र भूमिका आहे. वंदे मातरमला विरोध करायचा, पुन्हा देशभक्त असल्याचा आव आणायचा. विजयन यांचंही तसंच आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन असो की काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
यांच्यासह त्यांचे पुत्र प्रियांक खरगे असोत, यांना हिंदू धर्माविषयी, परंपरांविषयी प्रचंड द्वेष आणि आकस आहे. वंदे मातरम या गीताला विरोध करणाऱ्यांच्या पंक्तीत हे देखील नेते येतात. जे गीत स्वातंत्र्य चळवळीत प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाच्या तोंडी होतं, ते आज म्हणे धार्मिक ठरलेलं आहे. भाजपाला विरोध करण्यासाठी देशाच्या स्तुतीपर गाणं म्हणण्यासही या मंडळींचा विरोध आहे. अशा सगळ्या या परिस्थितीत देशभरात प्रत्येक शाळेत हे गाणं गायलंच गेलं पाहिजे. केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर प्रत्येक राज्यात ते व्हायला हवं. कारण या गीताला विरोध करणारे हे दिखाऊ देशभक्त आहेत. ते आज देशाची स्तुती सहन करू शकत नाहीत, तर ते संधी मिळाली तर देशाचं पुन्हा विभाजन करण्यासही मागेपुढे बघणार नाहीत. वंदे मातरम गीताला विरोध करणाऱ्या मोहम्मद अली जोहरला तेव्हाच रोखलं गेलं असतं तर आज ही परिस्थिती आली नसती. त्यातूनच मोहम्मद अली जिना यांनी पाकिस्तानला जन्माला घातलं. म्हणूनच नवा मोहम्मद अली जिन्ना तयार होऊ नये हे दमदार शब्दात योगी आदित्यनाथ सांगतात, याचाच तो अर्थ आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली. त्यात काही लोकांना त्यांनी वगळलेलं आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांच्याबरोबरच अमोल मिटकरी यांची गच्छंती झालेली आहे. ठोंबरे या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याशी वाद घालत होत्या. त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. पण मिटकरी हे रोज अजितदादांची स्तुती करण्यात कसली कसर सोडत नसत. त्यांनी एक प्रकारे अजित पवारांनाच मुख्यमंत्री मानलं होतं. कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाकडे त्यांनी साकडं घातलं की अजितदादा हे पुढील आषाढी एकादशीला मुख्यमंत्री व्हावेत. हेच कदाचित त्यांना भोवलं असावं. आपण सत्ताधारी पक्षात आहोत, आपले नेते उपमुख्यमंत्री आहेत, पण मुख्यमंत्री असलेले फडणवीस हे पाय उतार होऊन तिथे अजित पवारांना बसवण्याचं स्वप्न मिटकरी यांनी मिटक्या मारत पाहिलं. प्रवक्त्याने पक्षाची भूमिका मांडावी, पण पक्षाच्याच मुळावर उठण्याचे उद्योग केले की त्यांना जागा दाखवली जाते. याच मिटकरी यांची हिंदुत्वाबद्दलची भूमिका सर्वश्रुत आहे. याआधी राष्ट्रवादी पक्ष एकत्र असताना ब्राह्मणांवर टीका करताना ते आणि जयंत पाटील खळखळून हसल्याचा प्रसंग सगळ्यांना आठवत असेलच. अशा निरर्थक बडबडीतून शेवटी त्यांना प्रवक्तेपदावरून घरचा रस्ता अजित पवारांनी दाखवला. या निमित्ताने दुसऱ्याच्या घरात डोकावण्याचा उद्योग सुषमा अंधारे यांनी आपल्या सवयीप्रमाणे केलाच. त्यांना मिटकरी यांच्यातल्या प्रवक्त्यावर अन्याय झाल्याचं दुःख झालं. एवढंच नव्हे तर तटकरे हे अजित पवारांपेक्षा पक्षात वरचढ होऊ लागल्याचा शोधही त्यांनी लगेच लावून टाकला. आता या वक्तव्याबद्दल अजित पवार सुषमा अंधारेंना काढून टाकू शकत नाहीत, कारण त्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.